करतात त्याविषयी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. एकेकाचे सगळे शिवसैनिक बदलले सगळे, त्यांना आमचे काही संबंध नाहीत. पण सीबीआयला कळवण्यासारखं काय होतं? ज्यांचा तुला पाठिंबा पाहिजे त्या माणसाच्या बाबतीत काड्या घालतोस. बरं, तुमच्याबरोबर जमलेलं टोळकं कोणचं? तिनईकर. बरं, त्याच्यानंतर हे जे बी डिसोजा, ज्यांचं थोबाड आत्ताच फुटलं, उपडे पडले आणि दात पडले. सामन्यामध्ये अग्रलेखामध्ये आम्ही ज्या वेळेला दंगलीच्या वेळेला जे अग्रलेख लिहिले ते काय गोमूत्रात बुडून नाही लिहिले. जे म्हटलं ते सत्य आहे आणि तेच बरोबर आता होत आलेलं आहे. आणि उद्या असं धरून चाललं की इमामांना पेन्शन देण्याची पाळी या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रावर जर आणली, कारण हा पैसा तुमचा आहे, तुमच्या खिशातनं करोडरूपाने गेलेला, तिथे जमलेला तुंबलेला, तो त्यांना वाटता. आणि ह्याच्यावर जर मी तळाडून कडाडून लिहिलं, तुम्ही माझ्यावर केस घालता. आणि एक फालतू कोणीतरी जे बी डुसाचा उठतोय आणि तो सांगतोय की हे अग्रलेख असं आहे, त्याच्या काय त्या अग्रलेखामुळे झालं काय? शेवटी कोणाचं नुकसान झालं, कोणाचा फायदा झाला? या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर विनवायचा नसेल तर मग कशामध्ये विनवायचा? म्युन्सिपाल्टीच्या नळात? हे मी असंच लिहित जाणार, मला खटल्यांची पर्वा नाहीये. काल परवाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची, घाला म्हटलं. मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार, मला खटल्यांची पर्वा नाही. पण धोका काय? आलतू फालतू असे प्रत्येकजण पत्रकारांच्या विरोधात जर कोर्टात जाऊ लागले तर लिहिणं मुश्किल होईल. न्यायमूर्तीच्या शेजारी आम्हाला चेंबर ठेवावं लागेल. अग्रलेख लिहिला, न्यायमूर्तींकडे जायचं, त्यांना सांगायचं बघाव काही गडबड नाही ना, भानगड नाही ना, प्रॉसिक्युशन होणार नाही ना, खटल्यासारखं नाही ना. मग राहिलं काय तुमचं स्वातंत्र्य? म्हणून माझं असं म्हणणं आहे की आमच्या लिहिण्यावरती बंधन येता कामा नाहीये. आणि जर आम्ही वाकडे तिकडे लिहिलं तर त्याकरता गृह खातं बसलेलं आहे आणि दिल्लीमध्ये प्रेस काउन्सिल नावाची एक स्वतंत्र संस्था आहे जी आमच्यावरती कारवाई करते. जाती जमातीमध्ये उद्या काही भानगडी केल्या ते देतात आम्हाला, त्यांचं प्रेमपत्र येतं की अग्रलेख यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये तुम्ही लावून देणारा लिहिला, करा काय करायचं ते. पुन्हा हक्कभंग आहेत हे आमदारांचे आणि ह्यांचे त्यांचे, त्यांचे हक्क जपायचे. पण ज्यांच्या हक्काकरता तुम्ही ज्या विधानसभेमध्ये गेलेला आहात, ज्यांचे हक्क जमण्याकरता तुम्ही ज्या लोकसभेमध्ये गेलात, त्यांच्या हक्काबद्दल काही नाही. ते हक्क आम्हाला जपावे लागतात पत्रकाराच्या नात्यानं. आणि एक शिवसेना या संघटनेचा एक प्रमुख म्हणून सुद्धा मला त्यांचे हक्क जपावेच लागतील, कारण मी कोणी नसलो तरी माझा एक अधिकार आहे, तुम्ही बजावणार. हे हा एक संताप आहे. काय सहन करतात त्याविषयी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजवावं. जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या झाली पाहिजे. करणार की नाही? निवडून आल्यानं धडा शिकवणार की नाही? जर आरामखोरी केली तर समजलं ना? हे करायला पाहिजे. मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता. सरकार आलं होतं की शिवसेनेचं सरकार आलं होतं, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होता कामा नये म्हणून दुष्टाने, आणि विशेष करून जे शरद जोशी आहेत ना, जे शेतकऱ्यांचा नेहमी पोळका येतो त्यांना, पण शेतकऱ्याला विचारत नाही, संपूर्ण बट्ट्याबोळ केलेल्या शेतकऱ्यांचा, त्या माणसानं पहिली त्याची माणसं शरद पवारांच्या इकडे गेली. नंतर मग जनता दलवाले गेले. जनता दल तर आता फुटलंच आहे, बाकडं तिकडं वगैरे असं. पण हा प्रश्न आम्ही जो घेतलेला आता की महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्याचा उद्देश फक्त तुमचं भलं व्हावं,
काल संजय राऊतचा ज्या वेळेला फोन आला की म्हणे दसऱ्याबद्दल तुम्ही काय हे करतात, लोकांना शुभेच्छा काय देता. म्हटलं काय देऊ शुभेच्छा हो, चांगलं तर व्हावंच, ही नुसती शुभेच्छा झाली, पण त्याला आकार कधी येणार, त्याला निश्चित रूप कधी येणार. ज्या वेळेला माझ्या हातामध्ये तुम्ही सत्ता द्याल त्याच वेळेला त्या शुभेच्छांना अर्थ चढेल, नाही तर त्या शुभेच्छांना काही अर्थ नाही. कारण तुमचं वाईट कशा करता चिंतू. म्हणून मी सांगितलेलं आहे की ह्या वेळेला मी हे सोन्याची पानं तुम्हाला देतो आहे, आणि समजा तुम्हाला नाही पटलं तर ती आपटेची पानं म्हणून स्वीकारायला मी तयार आहे. पण या वेळेला हा बदल तुम्हाला घडवून आणावा लागेल.